हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. ज्या दिवशी आपला व्हिडिओ आलेला नव्हता त्या दिवशी आपण इथे आलेलो होतो. मंगळवारचा दिवस होता आणि गॅदरिंगचं जे टायमिंग होतं ते जवळजवळ 2च्या पुढं टायमिंग होतं. घरातून निघतानाच आम्ही 12:30लाच निघालेलो होतो, कारण कसं की काही गोष्टी आम्हाला खरेदी करायच्या होत्या. 15 मिनिटात आलो कोल्हापूरमध्ये, त्याचा प्रश्न नव्हता. पण इथं आल्यानंतर हिला इथं सोडून, हिच्या मैत्रिणी वगैरे आहेत इथं सोडायचं, तोपर्यंत आपण म्हणजे तिला जे काय हवं आहे, जसं मी तुम्हाला आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, म्हणजे कालच्या, की आम्ही जाणार होतो तिच्या गॅदरिंगचं जे काही सामान आणायचं आहे ते. आता सामानामध्ये कसं आहे की असा त्यांचा डान्स आहे की ज्याच्यामध्ये ज्वेलरी जी आहे ती एकसारखी पाहिजे वगैरे, त्यामुळे विकत न आणता कोणीसुद्धा प्रत्येकाने काय केलेलं आहे की रेंटवरती जी आहे, पुढं जाऊन जेव्हा तुम्ही ड्रेस बघचाल किंवा किटोची एकदम बेस्ट फ्रेंड होती, तिच्या ह्याच्यावर बघितले होते तशी ज्वेलरी पाहिजे होती. तिच्या मैत्रिणींनी खूप चौकशा केल्या, खूप जणींनी एकमेकाला फोटो शेअर केले, पण ती सूट नाही झाली. आणि जर बघायला गेलं तर ती ज्वेलरी पुन्हा आपल्याला उपयोगाला येत नव्हती. त्यामुळं मग कोणीतरी असं डोकं लावलं की बाबा तिथं जाऊया आणि आपण रेंटवरतीच घेऊया. म्हणून मग रेंटवरती जेवढं होतं तेवढंच तिच्या मैत्रिणी वगैरे घेऊन आले आदल्या दिवशी जाऊन. आम्हाला जमलं नाही, कारण जसं मी व्हिडिओ शेअर केलेलं होतं, वॉलपेपर वगैरे आले, हे ते खूप सारा गोंधळ झाला. पुन्हा त्यांचं बंदच झालं. म्हणून मग आज आलेलो होतो. सोबत तिला गजरा पाहिजे होता, तिला एक मला एक घेतला. आणि त्याच्यानंतर इथून जवळच होतं, म्हणजे जिथं आम्ही आलेलो होतो ना गॅदरिंगसाठी, अगदी 5-10 मिनिटाच्या अंतरावर होतं. त्यामुळे आम्हाला सोपं पडलं. लगेच मी तुमचे दादा तिथं गेलो आणि आम्हाला जे जे पाहिजे होतं, आता तिथं काय त्यांनी मुली ठरवून आलेले होते, आम्हाला फक्त जाऊन घेऊन यायचं होतं. छोटं मोठं हे अशी इथून आणि हे मागवरून लावायचं. मुलींना सांगितले तिथं हे चंद्र सूर्य, हा हे सूर्य जो आहे तो उजव्या साईडला आहे. ओके. आणि हे कमरेला आणि हे कानाचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आयटम प्रत्येकी असणार आहे प्रत्येकाला. चिवचे दागिने आम्हाला मिळाले. आपण कुठल्या एरियात आले आता? ही भवानी मंडप आहे. भवानी मंडपात आता इथून जायचं आहे जिथं गॅदरिंग आहे तिथं. काल बंद झालं ना? नाही, काल जाणार होतो, ते काल बंद झालेलं होतं. Academic results of 2022-23. 5th standard. First rank goes to Kavitkar Viraj Vijay Akash. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी म्हटलं चला, खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती ज्याच्यावर मला कमेंट वारंवार असतात, म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तो पॉईंट जो आहे तो आपण क्लिअर केलेला बरं. लग्न आहे, कुठं पार्टीचा कार्यक्रम आहे किंवा कुठं आणि कुठला तर फंक्शन असू दे, त्यामुळे आपण एक आनंद तर असतोच. आणि सोबतच आपल्याला मेकअप म्हणलं की मग आपण खूप चांगलं मेकअप जे ब्रँड असतात ते मागवतो किंवा विकत आणतो आणि आपण करतो. पण या ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, जर तुमची स्किन हायड्रेट आणि मॉइश्चराईज चांगली जर नसेल तर तुम्ही कुठलाही मेकअप कितीही करा, तो तेवढा तुम्हाला सूट होणार नाही किंवा उठून दिसणार नाहीये. किंवा तुम्ही जेवढं काही ब्रँडेड वापरचाल, क्वालिटी वापरचाल, त्यानुसार जर तुमची त्वचा, तुमची स्किन तेवढीही परफेक्ट पाहिजे. मग कुठलाही ब्रँड वापरा, अगदी छोटा असू दे मोठा असू दे. मग यावेळेला आपल्याला थोडंसं नाराजगी होते की अरे आपला मेकअप जो आहे तो व्यवस्थित बसत नाहीये, मेकअप व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये किंवा आपल्याला सूट झाला नाहीये. कुठलाही आपण मेकअप करू दे, त्याच्या आधी स्किन केअर जी आहे ती महत्वाचा पॉइंट आहे. आता या गोष्टी मला सुद्धा बऱ्याचशा माहित नव्हत्या, कारण तुम्हाला माहितच आहे बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला शेअर करत असते. म्हणजे ज्या वेळेला माझी अपॉइंटमेंट होती, माझं महिन्याला जी काय असते ते अपॉइंटमेंट ठरलेले असते, कारण मी माझ्या स्वतःसाठी असू दे, फॅमिलीसाठी असू दे, क्युअर स्किन जे ऍप आहे ते डाउनलोड केलेलं आहे, प्लस त्यांची प्रोडक्ट जी आहे ती मी वापरत असते. आणि त्यावेळेला ना मला माझे जे डर्मोलॉजी डॉक्टर आहेत, जे माझे महिन्याला जे चेकअप माझं ठरलेलं असतं, त्यांच्याकडून मला ते समजलं की नुसतं तुम्हाला वरून त्वचा किंवा वरून स्किन केअर जे काय असेल ते तुम्ही वापरचाल ते महत्वाचं नाही, त्याच्याच बरोबर तुम्हाला आतून सुद्धा तुमचं जे काय आहे ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये बघा काय खाणं गरजेचं आहे, शरीराला काय गरजेचं आहे, किंवा कुठली गोष्ट आपण खाल्ली पाहिजे, कुठली गोष्ट आपण नाही खाल्ली पाहिजे,
शरीरामध्ये ज्या आपल्या स्किनसाठी काय काय गरजेचे घटक असतात ते कुठल्या आपल्याला पदार्थामधून मिळतात, ह्या सगळ्या गोष्टी जो आपल्याला प्रॉपर कस्टमाइज केलेला डाएट प्लॅन जो असतो ना, तो क्युअर स्किन ऍप जे आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळून जातो. जेव्हा तुम्ही क्युअर स्किनशी जोडलं जाता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू माहिती होतात. जसं मी गेला व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला होता की मॉइश्चरायझर कुठलं वापरलं पाहिजे, कशा पद्धतीनं असावं, जे आपल्याला कुठल्या पद्धतीने सूट होतं न होतं हे बघावं. तशाच पद्धतीनं ज्या वेळेला माझं मंथली चेकअप असतं त्यावेळेला मला या छोट्या मोठे जे पॉईंट असतात ते मला माझ्या डॉक्टर जे असतात ते शेअर करत असतात. सिझनेबल जी फळं असतात ती फळं फार गरजेची असतात आणि ती आपल्या जो आपला डाएट असतो त्याच्यामध्ये ऍड होणं खूप गरजेचं असतं. थंडीचा सीझन आहे तर याच्यामध्ये बेस्ट जे आहे ते पेरू वगैरे असं तुम्ही खा. म्हणजे असं म्हणणं काय आहे की त्यांचं की तुम्ही फक्त वरून कुठलंही प्रोडक्ट कुठलंही काही स्किन केअर रुटीन जे करतात त्याच्यापेक्षा आतून सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. म्हणजे जसं आपण वरून वापरतो तसंच इंटरनल खूप महत्वाचा असतं आणि त्याच्यासाठी जो डाएट प्लॅन असतो तो पण कस्टमाइज जो असतो तो तुम्हाला मिळून जातो. कुठलेही मॉइश्चरायझर जेव्हा आपण वापरतो जर ते आपल्या स्किननुसार परफेक्ट नसेल तर ते कसं असतं बघा की थोड्या दिवसापुरतं ते त्याचं काम करतं. जे काय असेल ते तुम्ही कुठलंही वापरचाल, अगदी आपण म्हणतो ना कुठल्याही उठलं आणि आपण जे लावलं त्याने काय होतं ना की ते तेवढ्यापुरताच रिझल्ट देतं पुन्हा, आणि मग आपली त्वचा जी आहे ते त्याच्यातल्या ज्या कमी आहेत त्या दाखवायला चालू करते. पुन्हा मग जे काय ड्रायपणा असेल किंवा अशी तटतटल्यागत आपली त्वचा जी असते, मग यामुळे काय होतं ना की कुठली गोष्ट आपल्याला व्यवस्थित सूट नाही झाली किंवा आपला जो मेकअप पण असतो ना तो पण फिसकटतो किंवा एकदम असा व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती बसत नाहीये. थोडंसं मन नाराज होतं की आपण लेडीज जे असतो ना मेकअपसाठी फार इंटरेस्ट असतो आपल्याला, मग छोटा करा मोठा करा कसाही करा नका. मग याच्यामध्ये अशा काही समस्या जाणवल्या तर मग आपल्याला थोडंसं नाराजगी येते की बाबा काय बेस्ट आहे काय बेस्ट नाही. आपलं कन्फ्युजन असतं कारण आपल्याला काय माहित नसतं कुठलं योग्य आहे कुठलं अयोग्य आहे, या कुठल्याही गोष्टी आपल्याला माहित नसतात. क्युअर स्किन ऍप जे आहे ते मी गेली 1.5-2 वर्ष झालं वापरत आहे. वरचेवर मी तुम्हाला जे काही जे व्हिडिओ असतात ते शेअर करत असते. तर इथे बघू शकता माझा बिफोरचा पण फोटो आहे, आफ्टरचा पण फोटो आहे. जेव्हा मी वापरत नव्हते तेव्हाच बघू शकता आणि जेव्हा मी वापरत आहे तेव्हाचा रिझल्ट तुम्हाला दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी क्युअर स्किनची लिंक दिलेली आहे, सोबतच कमेंटमध्ये पिनसुद्धा केलेले आहे. नक्की डाउनलोड करा. जेव्हा तुम्ही ऍप डाउनलोड करताल त्यावेळेला तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुमच्या ह्या साईडचा आणि म्हणजे पुढच्या साईडचे 2 फोटो द्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही फोटो देता त्यावेळेला तिथे जी डॉक्टरांची टीम असते, सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते, तुम्हाला सांगतात की तुम्हाला काय कमी आहे, तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमच्या शरीरासाठी काय गरजेचं आहे, चेहऱ्याला काय काय वापरणं गरजेचं आहे, हे सगळं सजेस्ट करतात. मग खूप सारी तुम्हाला चॅटिंग केली जाते ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुम्हाला हेल्थ इश्यू काय होते, प्रॉब्लेम, हे जेव्हा या सगळ्या तुम्ही गोष्टी करतात त्यावेळेला तुम्हाला वाटेल की अरे आम्हाला पैसे पे करायचे आहेत का? अजिबात नाही, एकदम फ्री मध्ये आहे. हे जे फोटो देणं, चर्चा करणं, तुमचे प्रॉब्लेम सांगणं हे टोटली फ्री मध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करता त्यावेळेला त्यांना कळतं की तुमच्यासाठी काय गरजेचं आहे. एक प्रॉपर कस्टमाइज केलेला जो किट असतो स्किन टाईपनुसार तुम्हाला दिलं जातं. म्हणजे जसं तुमची त्वचा आहे त्याला अनुसरून त्याच्यावरती थोडासा अभ्यास करून मग ते तुम्हाला सजेस्ट केलं जातं. तर 1499 रुपये मध्ये तुम्हाला ते किट मिळून जातं. आता एक सांगेन की याच्यामध्ये जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर सवलत पाहिजे असेल, डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे तो वापरायचा आहे PRANJL प्रांजल 300. हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये सूट मिळून जाईल. आता प्रोडक्ट घेतलं काम झालं असं नाहीये, तर पर मंथ तुम्हाला अपॉइंटमेंट म्हणजे डॉक्टरांची मिळते. त्याच्यामध्ये पर मंथ तुम्ही तुमच्या चेहऱ्यामध्ये काय बदल झाला, काय कमी आहे, काय जास्त आहे हे तुम्ही चर्चा करू शकता. सोबतच तुम्हाला कस्टमाइज केलेला डाएट प्लॅन जो असतो तो पण मिळतो. म्हणजे बघा बाहेर जायची गरज नाही, कुठेही फिरायची गरज नाही, कुठेही लाईनमध्ये उभा राहा, कुठे केस पेपर काढा, कुठलीही झंझट नाही. फक्त घरात आहे त्या अवस्थेमध्येच तुम्ही जे काय आहे ते डॉक्टरांची चर्चा करून छान असा प्लॅन घेऊन तुम्ही जे काही तुमचे स्किनचे प्रॉब्लेम आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत त्या गोष्टी तुम्ही माहिती करून घेऊ शकता आणि घरात बसून प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करू शकता. सेकंड रँक गोज टू पवार उत्कर्षा प्रवीण. Second goes to Shinde Pranjal Nitin. She also gets consolation first in greeting card making competition. Standard 9. First rank goes to Shinde Akanksha Arun. Division. Standard 6. First rank goes to Damle Shivam Prakash. Also gets third rank in flower arrangement competition. Third rank goes to Thanika Neer Prashant. Consolation first goes to Gandharva Vinod Pawar. Consolation second goes to Mujawar Muzammil Husni. Parents, please clap.
मग काय तू गॅदरिंगला तर सुरुवात झालेली आहे. किट्टो तिच्या मैत्रिणी 8वीचा पहिला जो डान्स होता इथून सुरुवात झालेली होती गॅदरिंगला. मला जसं होईल तसं मी छोट्या छोट्या क्लिपा प्लस सांगते, मला कॉपीराईट क्लेम येतो कारण म्युझिक जर जास्त ॲड झालं तर त्यामुळे मी कट छाट करत आहे. दुसरी गाणी मध्ये म्युझिक लावत आहे आणि मग शेअर करत आहे. आणि एक म्हणजे ना या स्कूलचे खासियत म्हणजे यांचे ना डान्स खूप छान असे बसवले जातात, त्यामुळे बघायला पण म्हणा किंवा यांचं गॅदरिंग जे असतं ना दरवर्षीच एकदम छान सुंदर A very beautiful performance. काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े वक्त जो महाकाल का काम करता जो चंडाल का काल उसका क्या बिगाड़े वक्त जो महाकाल का।
पूर्ण जेवढे काय डान्स होते, आता आम्ही काय संपूर्ण डान्स म्हणजे होईपर्यंत थांबलेलो नव्हतो, कारण वेळ होत होता, त्यामुळे आम्ही लवकर निघालेलो होतो. पण एक असा डान्स पण होता ज्याच्यामध्ये ॲक्टिंग पण होती आणि डान्स पण होता, तुम्ही बघू शकता. आणि यातले जेवढी काही मुलं आहेत प्रत्येकानं त्यांचा रोल जो आहे, म्हणजे मी म्हणेन की यांच्यासाठी किती मेहनत लागली असेल. अगदी पॉईंट ना पॉईंट जो काय परफेक्ट आहे, आपण जो म्हणतो ना की छोटे हावभाव असू दे, मोठे हावभाव असू दे, मी तर ह्या मुलीला खरंच सांगते खूप मानलं. कारण एवढ्या कमी वयामध्ये एवढी सुंदर तिनं ॲक्टिंग पण केलेली आहे आणि त्याच्यानुसार हावभाव पण. आणि कसं असतं की कोणताही ॲक्टिंग करायची असू दे, त्याच्यामध्ये ना तो जो साडी म्हणा, ड्रेस म्हणा, जो काय असतो आपला पेहराव, त्याला अनुसरून तो पार पाडणं म्हणजे सगळ्यात मोठं. आणि ह्या लहान मुलांनी एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर आणि खूप मस्त पद्धतीने केलेलं होतं. फक्त मी एवढंच मनाला वाईट वाटून घेते की यांचं ना पूर्णपणे जर मला शेअर करता आलं असतं तर खरंच सांगते मी, यांच्यामधले जे काही चांगले गुण आहेत, आपण म्हणतो ना की यांच्यासाठी प्रत्येकाचीच मेहनत लागलेली असते. असं नाही की बाबा यांचं जे काही करून घेतलेलं आहे, यांना जे काही तयार करण्यात आलेलं आहे एवढ्या काही दिवसामध्ये, प्रत्येकाची मेहनत लागलेली आहे. मला ती पूर्ण शेअर करता आली असती तर खरंच खूप बरं वाटलं असतं, पण नाही शेअर करू शकत. कारण कसं असतं, कुठेतरी पूर्ण गोष्टी द्यायला मलाही बंधनं असतात की बाबा कॉपीराईट क्लेम येतो प्रत्येक गोष्टीचा विचार करून. अन्यथा एवढी सुंदर म्हणजे डान्स असू दे किंवा यांचं हे पूर्णपणे डान्स प्लस ॲक्टिंग असू दे, सगळं परफेक्ट केलेलं. मोठी माणसंसुद्धा थोडीफार लाजतील, एखादा ॲक्ट करताना आधीमध्ये हसतील, पण यांचं जेवढं काय आहे तुम्ही बघू शकता की सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुणीही एकही जागेवर हललेलं नाही. एकही तो काय जे बोलत आहे त्याच्यामध्ये थोडंफार म्हणतात ना की दबाव येणं, घाबरणं किंवा त्या गोष्टीमध्ये चुकणं, जो काय आपल्याला बोलायचं आहे ते परफेक्ट बोलणं, म्हणजे मी मानते, खरंच सांगते. आणि याच्यासाठी प्रत्येकाची मेहनत आहे. असो, पण आजच्या व्हिडिओमध्ये मला जेवढं होता होईल तेवढं मी शेअर केलेलं आहे. एक कलागुण जे असतात मुलांच्या अंगामधले, ते मी होता होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये काही बरीचशी अजून खूप सारी गाणी होती, ती मी शेअर नाही करू शकले. कारण काय होतं ना की प्रत्येक गोष्ट शेअर जर करायची म्हटलं तर तेवढा मोठा आपला ब्लॉग बनेल. पण जेवढं होता होईल तेवढं मी शेअर केलेलं आहे. आणि सर्वात बेस्ट एक सांगते की यांच्या पाठीमागे ज्यांनी मेहनत घेतली, मग ती मुलं असू दे, स्कूल असू दे, सगळ्यांचं एक नंबर आहे. बाकी तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. थोडीशी क्लिप मी तर जोडत आहे, जरूर ऐका. यांचं बोलणं म्हणा, हावभाव म्हणा. गाडीतून खाली उतरून गेली. ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं. आता माझं बाळ माझ्याकडे, आता नाही जमायचं महाराज. तर चला, मी व्हिडिओचा एंड करते ताईनो. पण एक सांगते की रोजचं लाईक जे असतं ते तुम्ही आपल्या फॅमिलीसाठी करता, आपल्यासाठी करता. पण आजचं जे काय तुमचं लाईक असेल ना, ते फक्त आणि फक्त ह्या मुलांसाठी असू दे. त्यांनी त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे, दिलेला आहे. आणि प्लस स्कूलसाठी सुद्धा तुम्ही लाईक करा. असो, व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.